वा मंत्री महोदय वा, अखेर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके कॅमेरासमोर आले आणि त्यांनी घोषणा केली, वसतिगृह प्रवेशासाठी वयाची अट नाही. गेल्या 13 दिवसापासून हे आदिवासी विद्यार्थी पाण्याचा थेंब न घेता पोटाला पीळ मारून अन्नत्याग आंदोलन करतायत. त्यांच्या तब्येती खालावल्यात, तेव्हा हे सरकार जागं झालंय आणि अखेर एकच अट फक्त मान्य केली आहे. 5 ऑगस्टला सरकारने GR काढला आणि त्या GR मध्ये त्यांनी सांगितलं की फक्त 26 वर्षापर्यंतच आदिवासी विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळेल, 26 वर्षांच्या वरती नाही. आणि जेव्हा यांना हिसका बसतोय, दबाव सुरू होतोय, तेव्हा आता यांनी एक अट मान्य केली आहे. पण वय ठरवणारे तुम्ही कोण? प्रतिकूल परिस्थितीशी लढा देत, गरिबीतून मार्ग काढत एखादा आदिवासी विद्यार्थी शिक्षणासाठी शहरात येतो, तेव्हा त्याला वयाचे निकष का लावता? जुलमीपणाची हद्द तर अजून पुढे आहे. त्यांनी सांगितलंय की पार्ट टाइम जॉबवर बंदी, आदिवासी विद्यार्थ्यांना स्वतःचा खर्च भागवण्यासाठी पार्ट टाइम नोकरी करायची नाही. मग त्यांनी उपाशी मरायचं का? दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्या कोर्सला प्रवेश नाही, यांच्या फक्त वसतिगृहातच राहायचं एकाच चौकटीत. त्यांच्यावर उच्च शिक्षणाचे दुसऱ्या कोर्सचे दरवाजे बंद. हॉस्टेलच्या किचनमध्ये जायला या लोकांना बंदी आहे. ते काय खातात, त्यांच्यासाठी काय अन्न शिजवलं जातंय, ते कसं बनवलं जातंय हे बघण्याचा अधिकार सुद्धा या विद्यार्थ्यांकडून हिरावून घेतलाय. म्हणजे जे दिलंय ते मुकाट्याने खा, मग ते दर्जाहीन असो कसंही असो, हा कोणता न्याय? एवढंच नाही तर आदिवासी विद्यार्थ्यांचा जो हक्काचा भत्ता होता त्यात या लोकांनी भरमसाठ कपात केली आणि वरून हुकुमशाही बघा, आदिवासी विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचं आंदोलन करता येणार नाही. लोकशाहीत हक्कासाठी आवाज उठवणं हा गुन्हा आहे का? आदिवासींचे तथाकथित नेते, मंत्री, आमदार आणि खासदारांनो जरा कान उघडून ऐका. ज्या आदिवासी समाजाच्या जीवावर तुम्ही मोठमोठ्या AC गाड्यांमध्ये फिरताय, ज्यांच्या मताची भीक मागून तुम्ही विधानसभेत आणि संसदेत लाल दिवा लावून बसलेत, आज तोच आदिवासी समाज, तीच तुमची लेकरं गेल्या 13 दिवसापासून रस्त्यावर उपोषणाला बसलीयेत. तुम्हाला जराशी तरी लाज शरम उरली आहे की नाही? इव्हन आता पण विद्यार्थ्यांनी डिसाईड केलंय की ते आंदोलन करत राहतील जोपर्यंत पूर्ण मागण्या मान्य होणार नाही. आणि आज देश पाहतोय, ज्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीवर या देशातल्या आदिवासींनी सेलिब्रेशन्स केले, उत्सव साजरे केले मोठमोठे, ज्यांच्याकडे 60% संविधानिक अधिकार आहेत, त्या राष्ट्रपती आज स्वतःच्या समाजावर होणाऱ्या या अन्यायावर गप्प का आहेत? चांगलं काही करता येत नसेल तर किमान या लेकरांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात तरी बोला. बाकी तुमचं यावर काय मत आहे ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा.